सिस्टीम युनिटचे आपण पार्ट्स पाहिले होते बरोबर. तर त्यात मेमरी एक होता. मेमरी सिस्टीम युनिटला महत्त्वाचा घटक होता. ते रॅम रॉम आणि आपण फ्लॅश मेमरी वगैरे त्यातलं पाहिलं होतं बरोबर. आणि सोबत आपण काय पाहिलं होतं, अर्थमॅटिक आणि लॉजिक युनिट पाहिलं होतं आणि कंट्रोल युनिट पाहिलं होतं सीपीयूचा पार्ट. हे तुम्हाला माहीत आहे. हे काय करते माहीत आहे ना, कंट्रोल युनिट काय करते तर सीपीयूच्या आतली जे घटक असतात त्या सर्वांचं नियंत्रण ठेवायचं काम, की व्यवस्थित कामं चालू आहेत का नाही, म्हणजे ते सगळं कम्युनिकेशन करण्याचं काम, सगळ्या डिव्हाइसकडे इन्फॉर्मेशन प्रॉपरली कम्युनिकेट होते का नाही होत हे सगळं पाहण्याचं काम कोण करत होतं, कंट्रोल युनिट. आणि दुसरं कोणतं होतं, अर्थमॅटिक आणि लॉजिक युनिट पाहता आपण. अर्थमॅटिक आणि लॉजिक युनिटमध्ये काय असते, तिथं गणितीय कामं होतात. जसं काही कॅल्क्युलेशन्स वगैरे जे असतात कॉम्प्युटरमध्ये, जे काही कॅल्क्युलेशन करत असतात तर मायक्रो प्रोसेसरचा एक घटक असतो, त्याला ALU असं म्हणतात, त्याच्यामार्फत ते केल्या जाते. आणि दुसरा जो घटक आहे त्याला अर्थमॅटिकच्या सोबत आहे लॉजिक युनिट आहे. एकच युनिट आहे ते, पण ते अर्थमॅटिक आणि लॉजिक दोन्ही कामं करतात. म्हणजे की तार्किक कार्य जे आहेत लॉजिक लावणं वगैरे, जसं आता गणिती क्रियामध्ये आपण प्लस मायनस आहे की नाही, डिव्हिजन वगैरे करत असतो आपण. तर तार्किकमध्ये काय असते की बरोबर आहे म्हणजे काय, इज इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, याच्यापेक्षा कमी, याच्यापेक्षा जास्त, असे तुलना वगैरे तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी लॉजिकचा वापर जो असते आपण करत असतो. तर त्यासाठी हे सिस्टीम युनिटमधला मायक्रो प्रोसेसरमधला अर्थमॅटिक आणि लॉजिक युनिट जो असते तो काम करत असते. हे समजलं तुम्हाला. ओके. तर कम्प्युटर जो सिस्टीम असते तर मेन हे आपण CPU सिस्टीम युनिट पाहिलं, प्रकरणच पाहिलं आपण त्याचं सेपरेट. पण याच्यामध्ये आता जर महत्त्वाचा घटक कोणता असेल तर सिस्टीम युनिटच्या मदतीला काही बाह्य डिव्हायसेस हे मदत करतात काम करण्यासाठी. सिस्टीम युनिट स्वतः काम करत नाही, तर त्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इनपुट डिव्हायसेस आणि दुसरं म्हणजे आउटपुट डिव्हायसेस. लक्षात ठेवा, सिस्टीम युनिट हा जो काम करते, कशावर काम करते तर त्याला जे इनपुट मिळते त्या इनपुटचा वापर करून तो त्यावर प्रक्रिया करते आणि त्याच्यानंतर काय करते, तो आपल्याला प्रक्रिया करून आउटपुट देते. म्हणजे याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर हे एक प्रकार चक्कीसारखं आहे आपल्या, माहिती आहे तुम्हाला, ज्या फ्लोअर मिल राहतात त्याच्यामध्ये जसं आपण वरून धान्य टाकतो म्हणजे काय, ते एक प्रकारे तिथे इनपुट देतो आपण आणि इनपुट दिल्यानंतर मग तिथं ते चक्की पिसिंग आपण ऐकलेलं आहे. ते चक्की पिसिंगमध्ये तिथं काय होते, त्याचं ते बारीक केलं जाते, प्रोसेस केल्या जाते आणि आफ्टर दॅट आपल्याला मिळते कुठं, ते जिथं त्याला बाहेर निघण्यासाठी जागा असते त्याला आपण आउटपुट असं म्हणू शकतो. तशा प्रकारचंच म्हणजे धान्याचं जसं पीठ बनते तसंच इनपुटचं आउटपुट बनत असते, पण त्याच्यात प्रक्रिया करण्यासाठी या CPUची गरज असते. आपण पाहिलं की कॉम्प्युटर हा डेटावर प्रक्रिया करत असतो, मग त्याला आपण डेटा वेगवेगळ्या माध्यमातून पुरवत असतो, इनपुट डिव्हायसेसच्या माध्यमातून. त्यावर आपण प्रोसेसरच्या मदतीनं आपण प्रक्रिया करतो आणि नंतर आउटपुट घेतो. माणसाचा उद्देश काय कॉम्प्युटरकडून, तर आपल्याला आउटपुट पाहिजेत. आपल्याला काय पाहिजेत, आउटपुट पाहिजेत, इन्फॉर्मेशन पाहिजे बरोबर. आपल्याला डेटाचं इन्फॉर्मेशनमध्ये रूपांतर करायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, पण त्याच्यासाठी आपल्याला आपण काय केलेलं आहे, डिव्हायसेसची निर्मिती केली आहे, ते म्हणजे आपला कॉम्प्युटर आहे आणि त्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे हा CPU आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही युनिट पाहून घेऊन नेमकं काय आहे, तर पहिल्यांदा इनपुट युनिट काय आहे आणि आउटपुट युनिट काय आहे ते समजून घेऊ आहोत. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक काय आहे तर CPU आहे बरोबर आहे. आणि याच्या मदतीला इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस असतात. सगळं पहिलं आहे इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस म्हणजे काय, दिस युनिट इज यूज टू एंटरिंग डेटा अँड प्रोग्राम इन टू द कॉम्प्युटर सिस्टीम बाय द युजर. आणि युजर जो असते तो आपल्याकडची माहिती, डेटा वगैरे, सॉफ्टवेअर्स वगैरे हे कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केल्या जातात किंवा टाकल्या जातात. ते करण्यासाठी जे डिव्हाइस लागतात त्याला आपण काय म्हणतो, इनपुट डिव्हाइसेस समजतात. म्हणजे ज्या डिव्हाइसमधून जो आपण कम्प्युटरमध्ये माहिती देतो, इन्सर्ट करतो, टाकतो त्याच्यामध्ये, तर ते सगळे डिव्हाइस कशा समजून जायचे, ते इनपुट डिव्हाइस आहे. उदाहरण सांगता येईल तुम्हाला, सांगा बरं. कोणतं डिव्हाइस आहे असं की ज्यातून आपण CPUला इन्फॉर्मेशन देतो किंवा सूचना देतो. कुछ भी. प्रिंटर मधून काय देतो बेटा तुम्ही त्याला, अरे आपल्याला येते, पण सिस्टीमला काय देतो आपण, इनपुट डिव्हाइस पाहू ना आपण. हे काय पाहतो आपण सध्या, इनपुट डिव्हाइस. मी काय वाचलं, दिस युनिट इज यूज टू एंटरिंग डेटा प्रोग्राम इन टू द कॉम्प्युटर. कम्प्युटरच्या आत इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी काय वापरतात, प्रिंटर वापरतात. मग कीबोर्ड वापरल्या, काय वापरल्या, ते सगळ्यात पहिलं बेसिक इनपुट तर कीबोर्डच आहे ना.
अजून माऊस आहे, बरोबर आहे. कीबोर्डवरून वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स, अंक अक्षरे अंक अक्षरे आपण टाकतो, सिम्बॉल टाकतो त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हे म्हणजे जसं उदाहरणार्थ तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारे जे संख्या वगैरे जे आहेत, नंबर्स वगैरे आहेत, कीबोर्डवरून टाकतो. काही तुम्हाला लेटर तयार करायचं आहे तर आपल्याला काय टाकतो आपण, आपले हे टाकतो अल्फाबेट्स, वर्ड वगैरे हे आपण सगळं कशाने टाकतो, कीबोर्डवरून टाकतो. काही सिम्बॉल्स असतात, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर इनपुट, एक बेसिक इनपुट म्हणजे कीबोर्ड डिव्हाइस आहे. त्यानंतर माऊस आहे. माऊसमध्ये काय, माऊसमुळे काय होते तर कम्प्युटर, तुम्हाला माहित आहे कम्प्युटर स्वतः काम करते काही नाही करत. मग त्याला आपल्या सूचना द्याव्या लागतात, इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात की किंवा कम्प्युटरकडून कोणतं काम करून घ्यायचं आहे हे त्याला कसं समजेल. तर त्याला आपल्याला काहीतरी सांगावं लागेल, काहीतरी आपल्याला हिंट द्यावं लागेल, इन्स्ट्रक्शन द्यावं लागतील, सूचना द्याव्या लागतील. तर त्या सूचना आपण देत असतो माऊसद्वारे, बरोबर आहे. जसं उदाहरणार्थ कोणती फाईल उघडायची कम्प्युटरला आपोआप समजेल का, मग माऊसचा जो ॲरो असते त्याचा वापर करून, माऊसचे जे बटणं आहेत लेफ्ट क्लिक राईट क्लिकचा वापर करून आपण त्या पहिल्यांदा तर ॲरोचा वापर करून त्या ठिकाणी पोहोचतो, जे पाहिजे आपल्याला त्याच्यावर क्लिक करून त्याला ओपन करतो. आता क्लिक करून ओपन करतो म्हणजे काय, तर एक प्रकारचं असं इनपुट हे सिस्टीमला गेलेलं आहे की हा प्रोग्राम ओपन करायचा आहे, तेव्हा तो प्रोग्राम ओपन होतो. समजलं का. तर याच्यासाठी काय माऊस आहे. म्हणजे कम्प्युटरमधला कोणता प्रोग्राम किंवा कोणतं फंक्शन आपल्याला वापरायचं आहे हे माऊसनं ठरवतो आपण. माऊसनं आपण त्याला काय करतो, सूचना देतो, इन्स्ट्रक्शन देतो, बरोबर आहे. तर माऊस इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस, ओके, दॅट कॅन बी यूज बाय द कम्प्युटर, ओके, टू प्रोसेस. आता हे झालं एक उदाहरण. अजून हार्ड डिस्क नाही. इनपुट डिव्हाइसमध्ये काय आहे, इनपुट डिव्हाइस काय आहे, आपण पेनड्राईव्ह म्हणू शकतो पण ॲक्च्युली ते इनपुट डिव्हाइस नाही आहे. ते आपण पाहू काय आहे तर नेमकं, ठीक आहे. इनपुट डिव्हाइसेसमध्ये पहा अजून काय आहे. पहिलं उदाहरण कोणतं आहे, पहिलं कीबोर्ड, दुसरं लक्ष द्या सगळ्यांच्या, त्याच्यानंतर टच पॅड आहे, जे माऊस पॅड आपल्या याला असते, कशाला, लॅपटॉपला असते, ते बोटानं आपण फिरवतो, ते एक इनपुट डिव्हाइस आहे. त्याच्यामुळे माऊसचं जे काम आहे तेच केल्या जाते, जसं पॉइंटिंग डिव्हाइसमध्ये येते. त्याच्यानंतर आहे स्कॅनर. स्कॅनर इज अ इनपुट डिव्हाइस. स्कॅनरमध्ये आपण इमेजेस टाकतो आणि त्या इमेजेस कुठे जातात, कम्प्युटरमध्ये जातात, CPU मध्ये जातात. हे लक्षात ठेवायचं की जे एंटर होत आहेत CPUच्या आत ते सगळे इनपुट डिव्हाइस आहेत, ठीक आहे. तर पहिलं काय आपण पाहिलं, कीबोर्ड, माऊस, टच पॅड, बरोबर आहे, किंवा टच सरफेस पण म्हणतात त्याला, आणि स्कॅनर, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मायक्रोफोन. तुम्हाला मी आता सांगितलं मायक्रोफोन इज ऑल्सो इनपुट डिव्हाइस. आपला आवाज हा सिस्टीममध्ये जातो, बरोबर आहे. म्हणजे आपल्या कम्प्युटरला, लॅपटॉपला जे हे असते मायक्रोफोन, तुमचा आवाज आत कसा जाईल तर त्याआधी माईक असतो. माईक आहे एक इनपुट डिव्हाइस. अजून वेब कॅमेरा आहे. वेब कॅमेरामध्ये पण चित्र हे जे आपलं बाहेरचं ते आत चाललं कम्प्युटरच्या, ते पण इनपुट डिव्हाइस आहे. अजून सांगा. नाही, ब्ल्यूटूथ एक कनेक्शन पॉईंट, एक कनेक्शनचं एक हे आहे, ते म्हणजे यंत्रणा आहे. हां, ब्ल्यूटूथ थ्रू तुम्ही जे काही डिव्हाइस जोडता ते डिव्हाइस इनपुट डिव्हाइस आहे. तुम्हाला त्याच्यातून माहिती आपण कम्प्युटरमध्ये टाकतो. ब्ल्यूटूथमध्ये काय, ब्ल्यूटूथ तुम्ही आउटपुट डिव्हाइससाठी वापरू शकता, इनपुट डिव्हाइससाठी वापरू शकता. तुम्ही पाहता ना काही काही डिव्हाइसमधून, आता जसं ब्ल्यूटूथ थ्रू हा माईक जर जोडलेला असेल तर माईक थ्रू मला त्याच्यामध्ये इनपुट टाकता येऊ राहिला की नाही. पण कधी कधी प्रिंटर जोडलेलं असते, मग तिथून प्रिंट निघते ना, पण प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे, ओके. तर ब्ल्यूटूथ इज अ कनेक्शन टाईप असं म्हणू शकतो आपण. वायरलेस कनेक्शन टाईप आहे तो. त्याच्या माध्यमातून आपण 33 फुटापर्यंत आपण एक प्रकारे जे त्याच्या रेंजमधले जे ब्ल्यूटूथ डिव्हाइसेस आहेत ते आपल्या डिव्हाइसला आपण जोडू शकतो. ब्ल्यूटूथच्या मध्ये दोन्ही याच्यात ब्ल्यूटूथ असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. एक रिसिव्हर आणि एक काय असते, एक रिसिव्हर असते आणि एक डोनर असतो, एक ते तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. अजून कोणकोणते इनपुट डिव्हाइसेस आहेत, खूप सारे आहेत. ट्रॅक बॉल आहे, कीबोर्ड सारखाच असते तो ट्रॅक बॉल, सॉरी माऊस सारखा, कीबोर्डवर ठेवलेला असते माऊस सारखा. एक पॉइंटिंग स्टिक आहे, माहिती तुम्हाला, पॉइंटिंग स्टिक माहिती आहे, पॉइंटिंग स्टिक आहे. त्याच्यानंतर स्टायलस आहे, माहिती तुम्हाला, जो स्टायलस आहे आपला याच्यासोबत येत असते, जसं या कम्प्युटरमध्ये आहे आपल्याला स्टायलस दिसते, मोबाईलमध्ये आहे किंवा काही टॅबलेट सोबत येते. त्याचबरोबर जॉयस्टिक आहे, माहिती तुम्हाला, जॉयस्टिक काय आहे, हे एक गेम खेळायसाठी वापरता डिव्हाइस, ते बी इनपुट डिव्हाइस आहे. त्याच्यातून सूचना आपण कम्प्युटर देतो, दाब, वेग, दिशा, स्पीड किती असला पाहिजे, कुठं ते इकडे गेलं पाहिजे, इकडे गेलं पाहिजे, नाही की नाही. तर ते सगळ्या गोष्टी ते आपल्याला त्याच्यावरून हँडल करतात. अजून
अजून काय इनपुट डिव्हाइस? माईक तर सांगितलंच तुम्हाला मी. डिजिटल कॅमेरा पण आहे, वेब कॅमेरा पण आहे. आणि अजून काही इनपुट डिव्हाइसेस असतात, जसे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात. माहिती तुम्हाला? म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा हे काय आहेत, जे कॉम्प्युटरला आपण कनेक्ट करतो, ते एक प्रकारे इनपुट डिव्हाइस आहेत. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये जसं गिटार आहे, इलेक्ट्रॉनिक गिटार, ते कॉम्प्युटरला अटॅच केली असते. आपण इथं म्युझिक वाजवतो, ते त्याच्यामध्ये संगीत तयार होते. ते संगीतकार वगैरे त्याचा वापर करत असतात. ठीक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, इनपुट डिव्हाइसेस आहेत. एक अजून आहे स्क्रीन टच. नाही तुम्हाला? स्क्रीन टच पण इनपुटचं काम करते एक प्रकारे. तुमचं स्क्रीन ते दोन्ही फंक्शन आहेत एक प्रकारे स्क्रीनमध्ये. त्याच्यामध्ये आपलं चित्रही दिसते आणि त्याच्यावरून आपण डेटा इनपुट पण करतो. हे मोबाईलमध्ये फंक्शन आहे आपल्या, त्या याच्यामध्ये नाही आहे, कम्प्युटरमध्ये नाही आहे, किंवा काही काही नवीन लॅपटॉपमध्ये ते आलेलं आहे किंवा टॅबलेटमध्ये आहे. त्याच्यामध्ये स्क्रीन टच केल्या जाते, तिथून इनपुट दिला जाते. तर मग हे लक्षात ठेवायचं. इनपुट समजलं तुम्हाला? म्हणजे या CPU मधला पहिला घटक ज्याच्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. ठीक आहे. त्याच्यावर तो प्रक्रिया करत असते. चेहरा तिकडून. ठीक आहे. त्यानंतर हे झालं इनपुटचं. त्याच्यानंतर आहे दुसरा डिव्हाइसचा युनिट, तो म्हणजे कोणता आहे? आउटपुट युनिट. आउटपुट युनिट हे जे आहे, हा प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, ज्या डिव्हाइस थ्रू मिळते, त्याला आउटपुट डिव्हाइसेस असं म्हणतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. इनपुट डिव्हाइसेस हे जे असते, हे आता एक प्रकारे मी तुम्हाला काल सांगितलं होतं, तुम्हाला लक्षात असेल नसेल. या इकडे पुढे आल्याच चालते. या हा ना, इकडे पुढच्या. तू एक काम करेल, तू माग बस. बरं बस, माग बसा, माग. चला बस. थांबा, पॉज करू दे. तर याच्यामध्ये आउटपुट डिव्हाइसेस काय आहे नेमकं, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की कम्प्युटरला जी लँग्वेज समजते ती कोणती भाषा आहे? हा, बायनरी लँग्वेज. कोणती? लक्षात ठेवा, कम्प्युटरची जी भाषा असते ती कोणती आहे? बायनरी लँग्वेज. बायनरी लँग्वेज मध्ये किती डिजिट असतात? 2 असतात. कोणते डिजिट असतात? कोणकोणते? 0 and 1. बरोबर आहे. कम्प्युटरला आपली भाषा समजते, माणसाची नाही. तर ह्युमन लँग्वेज कम्प्युटरला समजत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता कम्प्युटरला कोणती भाषा समजते? तर ते असते इलेक्ट्रॉनिक लँग्वेज. त्यालाच आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर ते अवलंबून असते. इलेक्ट्रॉनिक सिग्नल 2 प्रकारे तयार करत असते सिस्टीम. एक 0 आणि 1. माहिती आहे तुम्हाला? ऑन आणि ऑफ, प्रेझेंट, ॲबसेंट. जसं लाईट बद्दल, इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण काय सांगतो? इलेक्ट्रिसिटी आहे किंवा नाही, प्रेझेंट और ॲबसेंट, या 2 फॉर्ममध्येच आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळत असते. तर याच्यापासूनच ते 0 आणि 1 होत असते. 0 म्हणजे ऑफ, 1 म्हणजे ऑन. तर कम्प्युटरला आपली भाषा समजत नाही. मग हे समजण्यासाठी हे जे असतात इनपुट डिव्हाइसेस, हे इनपुट डिव्हाइस एक प्रकारे काय करतात? ह्युमन लँग्वेजचं ट्रान्सलेट करतात मशीन कॅन रिडेबल फॉर्ममध्ये. म्हणजे मशीन हे ते रीड करू शकली पाहिजे या फॉर्ममध्ये काय करतात? ते ट्रान्सलेट करतात. म्हणजे ह्युमन लँग्वेजचं बायनरीमध्ये करतात एक प्रकारे, आपण असं समजू. ठीक आहे. इनपुटमध्ये हे समजलं तुम्हाला? दुसरा पार्ट आता हे झालं. इथं जे इन्फॉर्मेशन आहे ते तयार झालेली आहे कोणत्या लँग्वेजमध्ये राहील? बायनरी लँग्वेजमध्ये राहील, मशीन लँग्वेजमध्ये राहील. बरोबर आहे. मग आपल्याला मशीन लँग्वेज समजते का? जशी कम्प्युटरला आपली भाषा समजत नाही, तसंच आपली मशीनची लँग्वेज आपल्याला समजत नाही. मग अशा वेळेस आउटपुट डिव्हाइसेस कामा येतात. आउटपुट डिव्हाइसेस काय करतात? मशीन लँग्वेज टू ह्युमन लँग्वेजमध्ये कन्व्हर्ट करतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, कम्प्युटरला समजता इलेक्ट्रॉनिक सिग्नल, तर मग आता याचं एक उदाहरण घेऊ आपण. माझं नाव आहे दीपक. मी काय केलं? कीबोर्डवरून दीपक टाईप केलं, पण ऍक्च्युअली कम्प्युटरला दीपक समजत नाही. कम्प्युटरला बायनरी सिग्नल समजतात. मग काय होईल? या कीबोर्डच्या माध्यमातून ते सिग्नल पाठवले. मी इथं DEEPA कसं टाकलं स्पेलिंग, हा जो कीबोर्ड आहे हा काय करेल? ट्रान्सफर करेल बायनरीमध्ये, त्याला ट्रान्सलेट करेल आणि सिस्टीमकडे पाठवेल. बरोबर आहे. मग सिस्टीमला ते मिळेल बायनरीमध्ये आणि त्याच्यावर तो काम करेल. काम केल्यानंतर ती इन्फॉर्मेशन कुठं पाठवलं जाईल? मॉनिटर करते. म्हणजे मॉनिटरवर मग नंतर दिसते, आफ्टर प्रोसेस तुम्हाला ते दिसत असते. मला मॉनिटरवर काय दिसणार आहे? बायनरी कोडिंग स्कीम दिसणार आहे का? ते मला ओळखता येणार आहे का? मला ते समजणार नाही. जर समजा बायनरी कोडिंग स्कीममध्ये आलं असतं तर तिथं 0 1 1 0 0 0 आलं असतं, आहे की नाही? ते आपल्याला समजलं नसतं. पण ते आपल्याला कसं दिसते स्क्रीनवर?
मॉनिटरवर माझंच नाव दिसणार आहे मला दीपक, म्हणजे इथं जे टाकलं ते परत ते आपल्या भाषेमध्ये काय झालेलं आहे, ट्रान्सलेट झालेलं आहे. तर अशी ही यंत्रणा काम करत असते. ठीक आहे. तर एक प्रकारे इनपुट आणि आउटपुट हे ट्रान्सलेटर्स आहे त्याचे ह्युमन लँग्वेज टू मशीन लँग्वेज आणि मशीन लँग्वेज टू ह्युमन लँग्वेज. बरं, मशीन लँग्वेज टू ह्युमन लँग्वेज करणारे कोणते डिव्हाइस असतात? मशीन लँग्वेज टू ह्युमन लँग्वेज कोणते डिव्हाइस असतात त्यांना काय म्हणतात? आउटपुट डिव्हाइसेस. कोणत्या डिव्हाइसेस आहे? आणि ह्युमन लँग्वेज टू मशीन लँग्वेज करायसाठी इनपुट डिव्हाइसेस. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं कीबोर्ड, माऊस, टचपॅड, टच स्क्रीन, जॉयस्टिक, लाईट पेन, मायक्रोफोन, वेब कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, these are the input devices. Okay, and then we are going to know the output devices कोणकोणते आहेत. Output device is used to काय storing the result of output produced by the computer or processing. कॉम्प्युटरने जे प्रोसेस केलेली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला दाखवायचं काम करते किंवा त्याचं एक प्रकारे इन्फॉर्मेशन रूपांतर करून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. आता याच्यात जर उदाहरणं झाले सांगायचे तर बेसिक आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटर आहे. सगळ्यात बेसिक आउटपुट डिव्हाइस कोणता आहे? मॉनिटर इज अ बेसिक आउटपुट डिव्हाइस. मॉनिटरचं काम काय आहे तर सीपीयूच्या आत जे काही इन्फॉर्मेशन आहे जे बायनरी कोडिंगमधली आहे ती परत आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये दाखवते. सरळ सरळ आहे की प्रोसेस झालेली इन्फॉर्मेशन आपल्याला इथं स्क्रीनवर दिसते. जसं इथं मॉनिटर पकडा तुम्ही तर हे की नाही हे लक्षात ठेवा, इथून जे तयार झालेली माहिती आपल्या मॉनिटर सध्या हे जे दिसत आहे आपल्याला हे एक प्रकारे आउटपुटच आहे सिस्टमचा या मॉनिटरचा. ठीक आहे. मॉनिटर आपल्याला काय दिसते? आउटपुट देत असते. दुसरं जे एक डिव्हाइस आहे आउटपुट त्याला म्हणतात प्रिंटर. प्रिंटर इज ऑल्सो आउटपुट डिव्हाइस. दिस इज नॉट इनपुट डिव्हाइस. दिस इज कोणतं डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे काय की डेटा कम्प्लीट झाल्यानंतर समजा प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जे फायनल आउटपुट मिळतो तर तो ज्या डिव्हाइसवर मिळतो त्याला आउटपुट म्हणतो आपण. मी वारंवार रिपीट करत आहे. तर प्रिंटर हे काय आउटपुट आहे. दोन्हीत फरक काय? काय फरक आहे मॉनिटर आणि प्रिंटर मध्ये? काय फरक? बरोबर आहे. म्हणजे हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये फरक काय? मॉनिटरवर पहा, मॉनिटर जे तुम्हाला हे मॉनिटर दिसते हे प्रिंटरवर घेता येते आपल्याला. प्रिंट काढून आपण हे घेऊ शकतो. बरोबर आहे. हे एक PDF आहे हे आपण प्रिंटवर घेऊ शकतो. जेव्हा ते तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर दिसते त्याला आपण म्हणतो सॉफ्ट कॉपी. काय म्हणतात? लक्षात ठेवा, मॉनिटरच्या स्क्रीनवरली जी कॉपी असते त्याला काय म्हणतात? सॉफ्ट कॉपी. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. आणि दुसरं असते एक प्रिंटरमधून जे कॉपी येत असते त्याला काय म्हणतात? हार्ड कॉपी. सरळ सरळ आहे ना, जे सॉफ्टवेअरवर आहे तयार. ठीक आहे. सॉफ्टवेअरवर आहे दिसते आपण पाहू शकतो त्याला स्पर्श नाही करतात आपल्याला, फक्त आपला अनुभव करता येते पाहता येते त्याला. तर हे आहे सॉफ्ट कॉपी. बरोबर आहे. आणि हार्ड कॉपी म्हणजे काय किंवा एक प्रकार सॉफ्ट कॉपीला आपण डिजिटल कॉपी म्हणू शकतो जे डिजिटली अवेलेबल आहे स्क्रीनवर. ठीक आहे. दिस इज अ सॉफ्ट कॉपी. त्यानंतर जेव्हा त्या कॉपीचं कागदावर आपण छपाई करतो, कागदावर छपाई केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचते त्याला म्हणतात हार्ड कॉपी. आणि कोणत्या डिव्हाइस मार्फत आपण कागदावर छपाई करतो? प्रिंटर थ्रू. ठीक आहे. दिस इज अ हार्ड कॉपी. समजलं तुम्हाला? तर प्रिंटर आणि आपलं हे मॉनिटर हे एक इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. अजून कोणते आउटपुट डिव्हाइसेस आहेत? स्पीकर एक आहे. आपण कॉम्प्युटरच्या रिलेटेड पोरवलं. ठीक आहे. झेरॉक्स मशीन जर कॉम्प्युटरला लावली ठीक आहे समजू शकतो आपण झेरॉक्स मशीन काय एक प्रकारची आउटपुट. पण तुम्ही झेरॉक्स इज मल्टी फंक्शनल डिव्हाइस आहे ते. दिस इज नॉट ओनली आउटपुट डिव्हाइस. त्यात इनपुट बी करू शकता तुम्ही, आउटपुट करू शकता. सर इनपुट काय करू शकतो? तुम्ही ते वर इमेज टाकता तेव्हा स्कॅन करता त्याच्यावर मग ते इनपुट होते. बरोबर आहे. आणि नंतर आउटपुट होते. दोन्ही काम करतात. ॲक्च्युअली विदाऊट कॉम्प्युटर पण ते काम करते. ते कॉम्प्युटरचं डिव्हाइस आहेच असं नाही. प्रिंटर विदाऊट कॉम्प्युटर काम करते का? नाही. विदाऊट कॉम्प्युटर काम हां मल्टीफंक्शनल डिव्हाइसेस करू शकतात. मल्टीफंक्शनल डिव्हाइसेस म्हणजे त्यात स्कॅनिंगची व्यवस्था असेल तर ते कॉम्प्युटर नाही लावलं तरी पण ते काम करते. ठीक आहे. म्हणजे झेरॉक्स वगैरे त्याच्यावर निघू शकतात. पण कॉम्प्युटरला आपल्याला जे डिव्हाइस अटॅच करतो त्यापैकी जो प्रिंटर राहतो तो काय राहते? आउटपुट डिव्हाइस राहतो. ठीक आहे. अजून आउटपुट डिव्हाइसमध्ये स्पीकर सांगितला. जसं तुम्हाला सांगितलं की सिस्टीमनं तयार केलेला चित्र आपल्याला मॉनिटरवर दिसते. सिस्टीममधून कागदावर प्रिंट काढलेले आपल्याला हे कागदावर दिसते जे आपण हार्ड कॉपी म्हणतो. तसंच सिस्टीमनं तयार केलेला ऑडिओ आवाज हा आपल्याला ज्या डिव्हाइस माध्यमातून दिसते
त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, स्पीकर, बरोबर आहे. ते पण आउटपुट डिव्हाइस आहे. तर हे ऑडिओ आउटपुट डिव्हाइस आहे. कोणतं आहे, त्याला म्हणतात ऑडिओ आउटपुट. ऑडिओ म्हणजे आवाज, आपण त्याला म्हणू शकतो ऑडिओ आउटपुट डिव्हाइस म्हणतो, बरोबर आहे. जसं आम्ही आता जर विचार केला, तुमच्या गावामध्ये गणपती बसले आता माहिती तुम्हाला सगळ्यांना, आहे की नाही. तर गणपती तिथं माईक असते आरतीसाठी, आहे ना, एक भोंगा असते, एक स्पीकर बी असतील, बरोबर आहे. आवाज कुठून येतो, हा स्पीकर, बोला कुठं लागते, माईक मध्ये. मग यातला आउटपुट इनपुट डिव्हाइस कोणता आहे, आउटपुट कोणता आहे, इनपुट कोणता आहे, हा इनपुट काय आहे, माईक आहे. आउटपुट काय, स्पीकर किंवा तो भोंगा जो आहे आपला, तो काय आउटपुट आहे, बरोबर आहे. आणि प्रोसेसिंग युनिट कोणतं आहे, नाही ते मशीन आहे ना, जे मशीन आहे साऊंड मशीन आपण त्याला म्हणतो. हे आता हे आपोआप होते का, तसं आपोआप झालं असतं तर माईकलेस ते भोंग्यालाच माईक मिळून गेलं असतं, तसं होत असतं का, आपोआप नाही होत. कारण की त्याला प्रक्रिया करावं लागते ना, ते आवाज इथून जाऊन तो कन्वर्ट होणं आवश्यक आहे. कन्वर्ट झाल्यानंतर म्हणजे सांगायचं काय आहे की त्याला प्रक्रिया होणं आवश्यक आहे, त्याला कन्वर्ट करावं लागेल ना, प्रक्रिया प्रोसेस केल्यानंतर ते आपल्याला ऐकू येते. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे डिव्हायसेस असतात, तसं कॉम्प्युटरमध्ये पण आहे, ठीक आहे. तर मग लक्षात ठेवायचं, माईक हा काय इनपुट डिव्हाइस आहे आणि स्पीकर हा काय आउटपुट डिव्हाइस आहे. हेडफोन आउटपुट डिव्हाइस आहे, हेडफोन हे आउटपुट डिव्हाइस आहे. पण त्याच्यामध्ये जर माईक असेल तर ते एक प्रकारे मल्टीफंक्शनल आहे, तुम्हाला इनपुट आउटपुट दोन्ही प्रकारे काम करते, बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवायचं. आउटपुट डिव्हाइसमध्ये अजून आहे प्रोजेक्टर आहे, माहिती आहे प्रोजेक्टर जे आपण स्क्रीनवर जुन्या काळात ते धोत्रावर पिक्चर दाखवत जाते, माहिती आहे तुम्हाला, आहे की नाही. तुम्हाला नाही माहीत, पण आम्ही जेव्हा गणपती वगैरे असायचे तर तेव्हा आम्ही काही कार्यक्रम होते मनोरंजनाचे, टी व्ही नव्हतं लोकांच्या घरी, तो व्हिडिओ कॅसेट आम्ही काय करत होतो, भाड्यानं आणत होतो आणि प्रोजेक्टरवर ते दाखवत होतो, ठीक आहे. किंवा म्हणजे व्हिडिओ आणत होतो टी व्ही भाड्यानं आणि त्याच्यावर दाखवत होतो, ठीक आहे. तर प्रोजेक्टर हा तुम्हाला माहिती आहे की त्यात हॅलोजन असते, लाईट लागते आणि ते भिंतीवर किंवा कपड्यावर उजेड पाडून आपण त्याच्यामध्ये, ते पण आउटपुट डिव्हाइस आहे. अजून व्हीआर बॉक्स हे वेगळं डिव्हाइस आहे. आता बघा, ते जे डिव्हाइस आहे त्याच्यातून आपण सिस्टीमला काहीच इनपुट देत नाही, ठीक आहे, ते सेपरेट डिव्हाइस आहे. व्हीआर बॉक्स इज अ सेपरेट डिव्हाइस, ते कॉम्प्युटरसाठी थोडं वापरवलं आपण, नाही काय. हे आपण त्याचं सेपरेटली एक डिव्हाइस आहे. ते आपण इथं कॉम्प्युटरचे पार्ट्स पाहत आहे, तर तो एक प्रकारे कॉम्प्युटरचा पार्ट्स नाही आहे, ठीक आहे. आपण असं समजू शकतो. आता असं कोणतं डिव्हाइस आपण पाहिलं, आता त्याच्यामध्ये तर काहीच नाही आहे व्हीआर बॉक्समध्ये फक्त काच आहे, हे आहेत मोठमोठे भिंग आहेत आहे का नाही, आणि आपल्या मोबाईलमधलंच त्यात आपण पाहतो, ठीक आहे. काही व्हीआर बॉक्समध्ये स्पीकर पण आहेत तुम्हाला ऐकण्यासाठी, ते करता येते कनेक्ट, पण ते वेगळं आहे, पण ते टेक्नॉलॉजी वेगळी आहे, ते आपण नंतर पाहू कोणत्या डिव्हाइसमध्ये ते काय आहे तिथं. पण ॲक्च्युअली ते कम्प्युटर डिव्हाइसेस आपण बघत आहे, ठीक आहे. तर हे झालं आउटपुट डिव्हाइस. अजून कोण झालं, प्रोजेक्टर सांगितलं तुम्हाला मी. अजून आहे एक प्लॉटर म्हणजे मोठमोठे जे प्रिंटर असतात त्यांना प्लॉटर असं म्हणतात. फ्लेक्स मशीन माहिती आहे तुम्हाला, फ्लेक्स मशीन माहिती आहे, ज्याच्यावर हे मोठमोठे बॅनर्स वगैरे तयार केल्या जातात, ठीक आहे. प्लॉटर म्हणजे हे फ्लेक्स मशीनपेक्षा छोटं असते, किंवा एका पद्धतीमध्ये छोटे बॅनर पण त्याच्यावर निघतात प्लॉटरवर, ठीक आहे. त्याला फ्लेक्स मशीन पण सध्या म्हणू शकतो आपण, जवळपास सिमिलर त्याचं हे टेक्नॉलॉजी आहे, ठीक आहे. अजून आता अजून एक आउटपुट डिव्हाइसचं उदाहरण म्हणजे त्याला आपण होलोग्राम म्हणू शकतो. माहिती आहे ना होलोग्राम, माहिती आहे, ऐकलेलं आहे होलोग्राममध्ये काय की सिस्टीमच्या आत काय चालू आहे ते बाहेर दाखवू शकतो आपण स्क्रीनवर. होलोग्राममध्ये उजेड पडते, असं डिव्हाइस असते, त्यातून लाईट येतात आणि लाईटवर आपण व्हर्च्युअली पाहू शकतो, म्हणजे एक प्रकारे व्हर्च्युअली त्याला पाहू शकतो. तिथं काच नसते पण तरी आपल्याला ते दिसते, हे होलोग्राममधून येतात, ठीक आहे. किंवा त्यात फॅन असतात होलोग्रामचे, त्या फॅनवर आपल्याला चित्र दिसते, ते पण एक प्रकारचं आउटपुट आहे, म्हणजे कॉम्प्युटरमधलं आपण त्याच्यावर पाहू शकतो, म्हणून त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय आउटपुट डिव्हाइसेस आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत, ते आपण पाहू. आता सांगायचा अर्थ काय की सिस्टीमला काम करण्यासाठी दोन्ही डिव्हाइसची गरज पडते, बरोबर आहे, इनपुट आणि आउटपुट. सिस्टीम स्वतः काही काम करत नाही, म्हणजे स्वतःहून काम करत नाही, तर त्याच्यासाठी ती काय करत असते, इनपुटकडून माहिती घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि नंतर आपल्याला आउटपुट देते.
मानवाचा सगळ्यात जास्त म्हणजे उद्देश काय असते, तर आपल्याला इनपुटच पाहिजे असते, बरोबर आहे. ते इनपुट घ्यायचं असते. ठीक आहे, हे इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके, हे तुम्हाला मी मागच्या वेळेस समजावून सांगितलेलं आहे सगळं. ठीक आहे, परत एकदा वाटलं थोडंसं रिपीट करतो. तुम्हाला सांगितलं सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याच्यामध्ये काय असते, एक ALU असते आणि एक कोणतं असते, कंट्रोल युनिट असते. कंट्रोलिंग ऑफ द ऑल ऑपरेशन लाईक इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट आर परफॉर्म बाय द कंट्रोल युनिट. म्हणजे सगळं काही हे कशाद्वारे केल्या जातात, कंट्रोल युनिटद्वारे केल्या जातात. आणि अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये काय, ऑल कॅल्क्युलेशन्स कंपॅरिझन बेस्ड ऑन इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड टू द कॉम्प्युटर. म्हणजे त्याला जे इन्स्ट्रक्शन देतो त्याच्यावर कंपॅरिझन तो करतो. म्हणजे एक प्रकारचे लॉजिकल ऑपरेशन्स जे असतात ती करण्यासाठी या ALUचा वापर केला जातो. ठीक आहे, त्यानंतर आपण काय पाहिलं होतं, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस पाहिला की नाही. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कीबोर्ड, माऊस, ट्रॅक बॉल सांगितलं तुम्हाला मी. ट्रॅक बॉल हा माऊस सारखाच असतो, माऊस सारखा त्याला आपण वापरू शकतो. हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस आहे, हे लक्षात ठेवा. टच पॅड सांगितलं तुम्हाला मी, जो आपल्या लॅपटॉप सोबत असते त्याला टच करून आपण त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो लॅपटॉपमध्ये. त्यानंतर काय टच स्क्रीन सांगितलं तुम्हाला, जो आपल्या मोबाईलमध्ये वगैरे असते किंवा ATM मध्ये पण असते. माहिती तुम्हाला, ATMच्या स्क्रीनवर तुम्ही गेले तर तिथं स्क्रीनवर तुम्ही टच करून करू शकता. त्याच्यामध्ये स्क्रीन टच हे फंक्शन आहे. हे एक प्रकारे इनपुट डिव्हाइस आहे जे त्या मशीनला तिथं काय करते, इन्स्ट्रक्शन देते. ठीक आहे, कोणतं काय आहे तर. ओके, त्याच्यानंतर लाईट पेन सांगितला होता तुम्हाला. लाईट पेन हा डिजिटल इमेजेस जे असतात तर त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला बदल करण्यासाठी त्याचा वापर करतात. लाईट पेन म्हणजे त्यात लेझर असते आणि त्या लेझरचा वापर करून आपण त्या डिजिटल प्रतिमांमध्ये बदल करू शकतो. त्या डिजिटली स्क्रीनवर आहेत पण लाईटचा वापर करून त्यात आपण बदल करू शकतो. एक प्रकारे ती इनपुट देत असते. त्याचं एक उदाहरण म्हणजे जे प्रोजेक्टर आलेले आहेत किंवा एक म्हणतात LED आहेत काही मोठमोठ्या, किंवा एक त्याला काय म्हणतात, बोर्ड म्हणतात त्याला, डिजिटल बोर्ड माहिती तुम्हाला. तर ते पेन असतात, ते लाईट पेन असतात, त्याच्यावरून तुम्ही ते असं लिहिता पण त्याच्यामध्ये तुम्हाला येते प्रकाशाच्या सहाय्याने, त्याला लाईट पेन असं म्हणतात. त्याचबरोबर स्टायलस सांगितलं होतं मी तुम्हाला, माहिती आहे तुम्हाला. स्टायलस आल्सो काय इनपुट डिव्हाइस आहे. अजून एक इनपुट डिव्हाइसेस आहे 2-3 महत्वाची. एक आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. कोणता आहे, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन्स. आता हे काय आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन मध्ये, याच्यामध्ये जो बँकेतील जे काही चेक वगैरे असतात त्या चेकवरील जे लिहिलेली जी माहिती असते तर ती माहिती वाचण्यासाठी याचा वापर केला, किंवा हाताने लिहिलेलं. जसं उदाहरणार्थ त्यानंतर MICR कॅन आयडेंटिफाय कॅरेक्टर प्रिंटेड विथ द स्पेशल इंक दॅट कंटेंट पार्टिकल्स मॅग्नेटिक मेटल. दिस डिव्हाइस पर्टिक्युलर फील्ड ॲप्लिकेशन इन बँकिंग इंडस्ट्रीमध्ये वापरला आहे. म्हणजे चेकमध्ये चेक कसा रीड केला जाते, चेक काही ह्युमन रीड करत नाही आहे, चेक ओरिजिनल आहे का नाही आहे हे सिस्टीम थ्रू समजते. तर तो चेक वाचायसाठी तो ओरिजिनल आहे का नाही, त्यातला डेटा, अकाउंट नंबर किंवा ते कोणाचं अकाउंट आहे हे सगळं आयडेंटिफाय करण्यासाठी हे डिव्हाइस असते. त्याला काय म्हणतात, MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. स्पेशल इंकमध्ये लिहिलेलं जे कॅरेक्टर्स असतात तर ते आयडेंटिफाय करायचं काम हे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर डिव्हाइसेस करत असतात, किंवा आपण त्याला MICR म्हणतो की नाही, रेकग्निशन सिस्टीम करत असतात. दुसरं आहे ऑप्टिकल मार्क रेकग्निशन्स. खूप महत्वाचं आहे ऑप्टिकल मार्क रेकग्निशन्स. माहित आहे, हा कोणत्या नाही नाही. ऑप्टिकल मार्क म्हणजे काय, तुम्हाला बारकोड माहित आहे, सॉरी बारकोड नाही, OMR शीट माहित आहे का. OMRचा अर्थ काय होते पाहिजे, काय फुल फॉर्म काय, OMR ऑप्टिकल मार्क रेकग्निशन म्हणजेच OMR. ठीक आहे, म्हणजे स्क्रीन आपल्या पेपर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता आधी तुम्हाला माहित आहे की बाबा एखाद्या परीक्षा JEEचा परीक्षाचा पेपर घेतला किंवा अजून काही परीक्षा घेतले तर लाखो विद्यार्थी, करोड विद्यार्थी त्याला अप्लिकेबल होत असतात. पण त्याचा रिझल्ट कोण तपासेल, त्याचे मार्क कसे काढले जातील, तर याच्यासाठी या OMRचा वापर केला. याला म्हणतात ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. तुम्हाला माहित आहे का त्याची सिस्टीम कशी असते, ज्यांनी पेपर दिले त्यांना माहित आहे, किंवा काही जणांना, बऱ्याच जणांना माहीत असेल तरी स्पर्धा परीक्षा ज्यांनी दिलेल्या आहेत तर तिथं काय असतात की प्रश्न असते आणि 4 डॉट असतात खाली उत्तरासाठी आन्सर शीटवर. माहिती तुम्हाला, तिथला OMR शीट सुद्धा म्हणतात. तर ते काय असते की त्यातलं आपलं योग्य उत्तर निवडायचं असते आणि जो योग्य असेल त्याला ते पेननं, बॉल पेननं आपल्याला काय करायला लागते, ब्लॅक करायला लागतं पूर्ण गोल. माहिती आहे तुम्हाला. याच्यात 2 जर केल्यात काय होते, रॉंग होते. का रॉंग होते,
कारण सिस्टीम जे आहे हे OMR हे ॲक्युरेट असेल तरच मार्क देते. म्हणजे जे पाहिजे उत्तर तेच जर गोल करेल असेल तरच ते मार्क देते. म्हणजे हे सिस्टीम काही ह्युमन काही त्याच्यामध्ये बदल करत नाही, ह्युमन काही त्याला मोजत नसते. तर OMR शीट्स वरचे मार्क्स कॅल्क्युलेट करणारी या OMR डिव्हाइसचा वापर करतात. त्याला ऑप्टिकल मार्क रिकग्निशन असं म्हणतात. ते मार्क म्हणजे ते चिन्ह जे आहे ते बरोबर आहे का हे तपासण्याचं काम कोण करत असते? OMR करत असते. त्यानंतर एक इनपुट डिव्हाइस आहे त्याला म्हणतात बारकोड रीडर. त्यानंतर माहिती तुम्हाला बारकोड रीडर कुठे पाहिलं? तू मॉलमध्ये गेले का? मॉलमध्ये त्याला वॉन्ट रीडर्स पण म्हणतात, बारकोड रीडर्स पण म्हणतात. पहिली गोष्ट बारकोड माहिती आहे कशाला म्हणतात? कशानंतर बारकोड सांगा हे दिसलं तुम्हाला? हे जे आहे कोणते आहे बारकोड असतात एक प्रकारे. ठीक आहे. आता हे जे बारकोड असतात याला उभ्या झेब्रा क्रॉसिंग लाईन म्हणतात आहे की नाही? झेब्रा क्रॉसिंग लाईन असतात त्याची, कारण की ते झेब्रा सारखे आहेत, व्हाईट आणि ब्लॅक. हे जे बारकोड असतात यामध्ये संकेत असतात, संकेत त्याच्यामध्ये लपवलेले असतात. तो प्रोडक्ट काय आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, त्याची एक्सपायरी डेट काय, त्याच्यात लागणारा खर्च वगैरे किंवा त्याचे प्राईस वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. तुम्ही पाहता की ते प्रत्येकाची प्राईस पाहत नाही, ते फक्त ते त्याच्यामध्ये डिव्हाइस असते माहिती तुम्हाला, त्याला वॉन्ट रीडर असं म्हणतात. त्या वॉन्ट रीडरनं ते फक्त त्याच्यात त्या बारकोड स्कॅन केला जाते आणि त्यातली प्रतिमेची त्या प्रोडक्टची प्राईस वगैरे आपोआप कॉम्प्युटरमध्ये डिस्प्ले होते. बरोबर. तर हे जे आहे याला म्हणतात बारकोड रीडर, म्हणजे बारकोड वाचणारं एक डिव्हाइस. बारकोड रीडर किंवा वॉन्ट रीडर त्याला आपण असं म्हणू शकतो, ते लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर स्कॅनर आहेत. बरोबर आहे. स्कॅनर पण काय पाहिलं आपण? एक इनपुट डिव्हाइस आहे स्कॅनर. स्कॅनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करू शकता. मग तुम्ही काही जण म्हणतात सर आपण मग 500ची नोट टाकली नाही का नाही आणि त्याची प्रिंट काढली चालते का? नाही काय, असं चालत नाही. असं असतं घरी आपण केलं असते की नोटा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कागद, बाकी टेक्निक, ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या महत्त्वाच्या असतात. त्या तांब्याचा कोणतं तार असते, कशाचं, चांदीचं असते का काय कशाचं असते माहीत नाही, पण असतात. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तसं काही करू नका, नाही तर करसाल मलाच फी आणून देसाल तुम्ही. नाही. ठीक आहे. तर ते ओळखता येणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, तसं करू नका. मग आता हे जे स्कॅनर असते, स्कॅनरचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे ऑप्टिकल स्कॅनर. कोणता स्कॅनर आहे? ऑप्टिकल. दुसरं आहे हे पोर्टेबल स्कॅनर. आता ऑप्टिकल स्कॅनर म्हणजे काय? तर ऑप्टिकल स्कॅनरमध्ये प्रकाशाच्या माध्यमातून जे त्यात लेझर निघतात. जसं उदाहरणार्थ आपल्या इथं जे आहे, जसं एक काच असते त्याच्यावर आपण आपले इमेज ठेवतो, फोटो ठेवतो. नंतर मग काय होते, खालून एक प्रकाश जाते आणि त्या प्रकाशाच्या साहाय्यानं, त्याला ऑप्टिकल म्हणतो आपण स्कॅनर, त्याच्या माध्यमातून ते इमेज पूर्ण स्कॅन केले जाते आणि तशीच्या तशी इमेज आपल्याला कॉम्प्युटरमध्ये घेता येते. हेच टेक्नॉलॉजी झेरॉक्स मशीनवरमध्ये वापरली जाते. बरोबर आहे. फक्त फरक एवढं असते, तिथं ब्लॅक अँड व्हाईट सिस्टीम असते, त्याच्यामुळे जेवढं पाहिजे तिथं थोडंसं वेगळं असतं, इथं वेगळं असतं. तिथं ॲक्युरेट तुम्हाला भेटते, तिथं फक्त आपल्याला काय पाहिजे, अंक पाहिजेत फक्त, आहे की नाही. तेवढं अक्षर जेवढं लिहिलेलं शाईनं तेवढेच ते ओळखते आणि ते तुम्हाला प्रिंट देते. पण इथं वेगळं असते, इथं पूर्ण तुम्हाला त्याची हुबेहूब कॉपी तुम्हाला स्कॅन करता येते या स्कॅनरमध्ये. म्हणजे ते सरळ त्याचे सेन्सर वेगळे असतात, याचे सेन्सर वेगळे असतात. तर हे झालं स्कॅनरचं, ऑप्टिकल स्कॅनर. ऑप्टिकल याला प्रकाशाचा वापर करून त्याने हे केलेला आहे आणि हा मोठा आहे. ठीक आहे. दुसरा जो सांगितला तुम्हाला कोणता मी, पोर्टेबल स्कॅनर. पोर्टेबल स्कॅनर म्हणजे हा पेन जो असते आपला, एखादा पेन वगैरे, तर या पेनाच्या आकाराचं असते किंवा याच्यापेक्षा थोडं जाड असू शकते. त्या आता जसं याला बटन दाबलं आणि आपलं खाली कागद असेल त्याच्यावर असं फिरून दिला आपण असा. ठीक आहे. तर तो काय करते की ज्याच्यावर तो फिरेल असा ते सगळंच्या सगळं त्यातलं काय करते, ते डिजिटल कॉपी याच्यामध्ये कॅप्चर करते. तर त्याला ऑप्टिकल काय म्हणतात, पोर्टेबल स्कॅनर असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर या पेनाच्या साईजचे स्कॅनर्स आहेत, त्याला पोर्टेबल स्कॅनर म्हणतात. तसे 2 प्रकारचे स्कॅनर बाजारपेठेत आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे हे सगळे काय होते, इनपुट डिव्हाइस होते. त्याच्यानंतर आपण परत एकदा पाहू आउटपुट डिव्हाइसेसमध्ये काय काय पाहिलं आपण. सगळ्यात पहिले एखादा काय पाहिलं आपण, मॉनिटर. माहिती आहे तुम्हाला काय, मग तो आउटपुट डिव्हाइस पहिले काय तर रिसीव्ह इन्फॉर्मेशन फ्रॉम CPU आहे ना, टू प्रेझेंट टू युजरला प्रेझेंट करण्यासाठी ते वापरले जातात. ठीक आहे नाही. लक्षात ठेवा त्यातलं मॉनिटर पहिलं आहे. याला डिस्प्ले युनिट सुद्धा म्हणतात, मॉनिटर म्हणतात, स्क्रीन पण सुद्धा म्हणतात मॉनिटरला. माहिती तुम्हाला, स्क्रीन, डिस्प्ले, मॉनिटर. त्याला VDU पण असं म्हणतात.
आहे की नाही. जसं काय व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं पण त्याला म्हटलं जाते कधी कधी मॉनिटरला, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचे पण वेगवेगळ्या प्रकारात मॉनिटरचे. पहिल्यांदा काय होते, CRT मॉनिटर होते माहिती आहे मला, नंतर LED आले, LCD आलेले आहेत. आता LCD मध्ये पण आता नवीन टेक्नॉलॉजी येतील, त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे नंतर आहे प्रिंटर. प्रिंटर जे आहे हे कागदावर छपाई करण्यासाठी वापरले जाते. वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरतात. काही प्रिंटर हे इंकजेट असतात, जे शाई शिंपून आपल्याला इमेज देतात. फार महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे जिथं इंक जिथे झोपली जे इंक असते कोणती आपली ओली शाई असते की नाही, ओल्या शाईचा वापर करून जसं प्रिंटर आहे आपल्याला, त्याला इंकजेट प्रिंटर म्हणतात. आणि दुसरं आहे डेस्क जेट, तिसरं आहे लेझर आणि थर्मल प्रिंटर. हे सगळे प्रकार आहेत प्रिंटरचे. डेस्क जेट, लेझर प्रिंटर, थर्मल प्रिंटर हे कोरड्या शाईचा वापर करतात. ठीक आहे. यातला सगळ्यात महाग म्हणजे तो आहे थर्मल प्रिंटर. ठीक आहे. स्वस्त आहे जो इंकजेट प्रिंटर आहे. आणि चांगल्या क्वालिटीसाठी थर्मल आणि लेझर प्रिंटरचा वापर करू शकता तुम्ही. जसं दोन्ही प्रकारचे प्रिंटर आहेत आपल्याकडे, लेझर पण आहे आणि इंकजेट पण आहे. जे ऑफिसमध्ये कलर प्रिंटर ते इंकजेट प्रिंटर आहे, आणि जे दुसरं आहे ब्लॅक अँड व्हाईट वाला जे आहे तर ते लेझर प्रिंटर आहे. फरक काय, तर त्यात इंक असते कोणती, ओली इंक असते, त्याचा वापर करतात. आणि लेझर प्रिंटरमध्ये हे कोरडी असते शाई, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हॅलोजनचा वापर केला जाते. त्याच्यामध्ये हॅलोजन असते आणि उष्णतेचा वापर करून ते त्यावर प्रिंट करत असते. गरम होते त्याची कॉपी. याची कॉपी गरम नाही होत, त्याची कॉपी गरम होते. याचे टोनर वेगळे असतात, त्याचे टोनर वेगळे असतात. हे सगळ्या गोष्टी आहेत तर प्रिंटरच्या. त्यानंतर साऊंड कार्ड्स आणि स्पीकर्स. साऊंडच्या रिलेटेड जेवढे काही डिव्हायसेस आहेत ज्याच्यामधून आपल्याला साऊंड मिळतो, तर ते पण काय आहेत, आउटपुट डिव्हायसेस आहेत, हे आपण पाहिलेलं आहे.